महत्त्वाची बातमी, व्यावहारिक मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात येत्या 17 ऑगस्ट नंतर कारवाई अटळ असल्याचा इशारा परिवहन मंत्र्यांनी दिलेला आहे। तसेच 2 मे पासून सुरू झालेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियान यामध्ये आतापर्यंत 1 लाखांहून अधिक अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी व्यावहारिक मराठीचं प्रशिक्षण पूर्ण केल्याचा दावा सरनाईकांनी केलाय। सरनाईक यांनी केलेल्या दाव्याचा ठाणे रेल्वे स्थानक बाहेरील रिक्षा स्टँडवर रियालिटी चेकही करण्यात आलेला आहे आणि हा रियालिटी चेक केलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। पाहूया। रिक्षा चालक आणि ओला उबेर चालकांना मराठी सक्तीनंतर मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुदतवाढ देखील दिली होती। 15 ऑगस्ट पर्यंत ही मुदतवाढ होती। काही दिवसच उरलेले आहेत 15 ऑगस्ट येण्यासाठी आणि 17 तारखेपासून कारवाई करण्याचे आदेश जे आहेत ते परिवहन मंत्र्यांनी दिलेले आहेत। आपल्यासोबत काही रिक्षा चालक आहेत। सर, तुमचं नाव पहिले सांगा। गणेश शुक्राम पालकर। तुम्ही मराठी शिकलात? हो, झालं मराठी। माझे जन्म झालाय मराठीमध्ये। मी ऑटो डिजिटल होतो, मराठीत बोललं पाहिजे महाराष्ट्रामध्ये। पण ज्यावेळेस हे वर्ग लावले गेले त्यावेळेस तुम्हाला तिथे काय काय शिकवलं गेलं आणि मराठी शिकल्याचे किती फायदे तुम्हाला आता रिक्षा चालवताना मला माहिती आहे मराठी बोललं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये मराठी बोलेल, पॅसेंजरला मराठी बोललं, उद्या हाजीरा राईडला आहे, कुठे जायचं असेल ते सर्व सांगायला लागतं। पॅसेंजर कधी भांडण नाही करतो साहेब, ते मराठीमध्ये बोलतात, मराठीमध्ये बोलतो, हिंदीमध्ये बोलतो, हिंदीमध्ये साहेब बोलतो। मराठी हाय, भरपूर लोक शिकलेले आहे, भरपूर लोक म्हणजे थोडीफार बोलू शकतात, पूर्ण मराठी येत नाही त्यांना बोलायला। आणि आहे असं बरंच रिक्षावाले त्यांना म्हणजे थोडीफार पॅसेंजर बरोबर बोलणं करू शकतो, तेवढं शिकलेलं आहे ते लोक। मी सध्या ठाण्याच्या रिक्षा स्टँडवर होतो आणि या ठिकाणी बऱ्यापैकी जे अमराठी रिक्षा चालक आहेत हे मराठी बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।